नर्मदा परिक्रमा हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ह्या बाबतीत वस्तुनिष्ठ माहिती सहज उपलब्ध नसल्यामुळे परिक्रमेच्या खडतरपणाचाच विनाकारण बाव केला जातो. परिक्रमेचं मर्म आणि महात्म्य ह्याच्याकडे म्हणावं तितकं लक्ष न दिल्यामुळे नर्मदा परिक्रमेसाठी निघावं अशी इच्छा मनात बाळगणारे लोक द्विधा मनस्थितीत सापडतात. भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. नद्यांच्या दैवी प्रभावाची कल्पना जाणीव आपल्या पूर्वसुरींना असल्यामुळे नद्यांबद्दल पूज्य भावना, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमीत चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती आणि रीतिभाती आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेवाद्वितीय परंपरा आहे नर्मदा परिक्रमेची. भरतखंडात नर्मदेपेक्षाही आकार विस्ताराने लांबीत अन्य मोठ्या नद्या असल्या तरी त्यांचं आकारमान आणि विस्ताराच्या मोजमापांपेक्षा नर्मदेचं प्राचीनत्व आणि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व अशा वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा केवळ नर्मदेचीच केली जाते. नर्मदा परिक्रमेचे आद्य प्रवर्तक श्री मार्कंडेय मुनी त्यांनी सुमारे 7000 वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटावर तिला येऊन मिळणाऱ्या 999 नद्यांच्या धारा प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केलं. अशा पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना 27 वर्षे लागली. अलीकडे म्हणजे सुमारे 150 वर्षापूर्वी धुनीवाले बाबा परंपरेतील श्री गौरीशंकर महाराजांनी मोठा जथा घेऊन नर्मदा परिक्रमा केल्यापासून ह्या परंपरेला खऱ्या अर्थानं चालना मिळाली. हलकी कमी अधिक कालावधीनुसार तसंच मार्गक्रमणाच्या रीतीनुसार नर्मदा परिक्रमेच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. अर्थात त्यामुळे प्रत्येक पद्धतीनुसार परिक्रमेचं महात्म्य कमी अधिक असं आहे असं मानणारे काही महाभाग आढळतात. अशापैकी परिक्रमेच्या वाटेवर चालून आलेले कुणी किंवा नर्मदा तटीचे काही रहिवासी जे परिक्रमेची वाट कधीही चाललेले नसतात असे काही लोक परिक्रमावासियांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवून त्यांना त्रस्त करतात की अनवाणी पायाने नि विशिष्ट पेहराव म्हणजे धोतर वा लुंगी नेसून आणि छाटी वा सदरा अशा पेहरावात केलेली अमुक एक कालावधीची तमुक रीतीने केलेली अलान्या फलान्या वाटेने केलेली परिक्रमा म्हणजेच खरी परिक्रमा, असे केले नाही तर ती कसली आली परिक्रमा. नर्मदेच्या दक्षिण तटावरील राजघाट ते अंकलेश्वर दरम्यानच्या 150 किलोमीटर टापूतील शूलपाणीची तसेच उत्तर तटावरील गरुडेश्वर ते धर्मराय कोटेश्वर दरम्यानची जंगलझाडीची वाट नर्मदेच्या तटानंच पार करणे हा काही परंपरावादी लोकांनी कळीचा मुद्दा बनवला आहे. ह्या वाटेनं जाणाऱ्या परिक्रमावासींना त्या परिसरातील भिल्ल केवळ लुटतच नाही तर अक्षरशः नागवतात. परंपरावादी लोकांच्या मते असं लुटवून घेणं हा परिक्रमेदरम्यानच्या वाटचालीतील अटळ अपरिहार्य भाग असल्यानं तो अनुभव प्रत्येक परिक्रमावासींना घेणं अगत्याचं आहे. खरं तर हे भिल्ल लुटारू नाहीत. ह्या परंपरेमागचं खरं कारण असं की नर्मदा परिक्रमा करत असताना परिक्रमावासियांनी मोह, माया, आसक्ती, लोभ इत्यादींचा त्याग करणं अभिप्रेत आहे आणि ते तसं सहजासहजी घडत नसल्यामुळे हा धडा गिरवण्याची नर्मदेच्या तटी अशी सोय केली असावी.
स्वाभाविकच ह्या वाटेत भिल्लांकडून लुटलं जाण्याच्या भयानं बहुतेक परिक्रमावासी हा टप्पा वाहनातून प्रवास करून ही वाट टाळतात किंवा कोणी नर्मदेच्या तटाची वाट सोडून थोडीशी दूरची वाट पायी पायी आक्रमतात. अर्थातच ह्या अनुभवाकडे परिक्रमावासींनी पाठ फिरवणं हे काही ह्या परंपरावादी लोकांना मान्य नाही. इथे एक महत्त्वाचा खुलासा करावासा वाटतो की 30-40 वर्षापूर्वीच्या काळात गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवरील ही शिवलपाणीची जंगलझाडीची वाट पार करताना भिल्लांकडून लुटलं जाण्याचं भय एवढंच संकट भेडसावायचं. त्यानंतरच्या काळात नर्मदेवर 6-7 धरणे निर्माण झाली. प्रामुख्याने शिवलपाणी झाडीच्या टापूनं झालेल्या महाकाय धरणांच्या बांधकामामुळे सरदार सरोवर हा प्रचंड जलाशय निर्माण झाला. तिथली बहुतांशी जंगलझाडी तर त्या जलाशयात बुडालीच. त्याचबरोबर पूर्वी अस्तित्वात असलेल्या परिक्रमेच्या सगळ्या पायवाटासुद्धा जलमय झाल्यानं हल्ली शिवलपाणीच्या वाटेनं लुटलं जाण्याच्या भयापेक्षाही सर्वथा अतिअवघड नि जोखमीचं होऊन बसलं आहे. खरं तर कुणीही किमान पक्षी जे कुणी नर्मदा परिक्रमेची वाट चालून आलेले आहेत आणि ज्यांना परिक्रमेची वाट चालण्याबरोबरच त्यामागचा हेतू आणि खरं मर्म उमगलेलं आहे, अशांनी तरी परिक्रमेच्या वाटचालीच्या संबंधानं किंवा परिक्रमेदरम्यान पाळावयाच्या बाबतीत कोणताच अभिनिवेश आग्रहानं प्रतिपादन करण्याचं आणि परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काही एक कारण नाही. तो त्यांचाच काय कुणाचाच अधिकार वा मिरासदारी नाही. तेव्हा परिक्रमा करणाऱ्या व्यक्तींनी अशा लोकांबरोबर चर्चा किंवा स्वतःचं समर्थन करून वादविवाद करू नये. हे इष्ट नर्मदेची परिक्रमा ही नर्मदा माईच्या इच्छेनुसार तीच करून घेते. नर्मदा परिक्रमेदरम्यान मला जाणवलेली वा उमगलेली बाब अशी की परिक्रमावासियांनी कोणता पेहराव करावा असा कोणताच दंडक घालून दिलेला नसला तरी परंपरेनं चालत आलेला पेहराव धोतर वा लुंगी आणि सदरा ह्यामुळे परिक्रमावासियांची जी प्रतिमा लोकांच्या मनात ठसलेली आहे तिला त्या पेहरावामुळे तडा जातो हे ध्यानात घेऊन शक्य असल्यास असा पेहराव करावा. स्त्रियांचा पेहराव पांढरं लुगडं पोलक असा असतो. नर्मदा परिक्रमेदरम्यान पाळावयाच्या परंपरागत नियम आहेत. त्यापैकी स्वतःला पाळणे शक्य आहेत असे नियम परिक्रमा करणाऱ्यांनी स्वतःच ठरवून घ्यावेत. किमान काही नियम तरी आवर्जून पाळायचे ठरवावे आणि ते निष्ठापूर्वक पाळावेत. मग परिक्रमा कितीही कालावधीची वा पद्धतीची, कुठल्याही मार्गानं पायी किंवा वाहनातून कशीही असू द्या. परिक्रमेची वाटचाल नर्मदा माईप्रती अतीव आदरानं आणि श्रद्धेनं करणं एवढंच महत्त्वाचं आणि पुरेसं आहे. नर्मदा परिक्रमा कुणी, का, कोणत्या वयात, कशी आणि कशासाठी करावी? नर्मदा परिक्रमा कुणीही करावी. इथे जन्मजात, वंश, जाती, धर्म, लिंगभेद, वय ह्यांची अजिबात आडकाठी नाही. नर्मदा परिक्रमा का करावी ह्याचं उत्तर असं की नर्मदा परिक्रमा हे मानवी मनाच्या उदयनाचं, निर्मलीकरणाचं साधन आहे. आपल्या स्वतःशिवाय दुसऱ्या कुणाच्याच हातात नाही. दुसऱ्यांचे अनुभव वाचून ऐकून ते उमगलं कळलं तरी त्याची अनुभूती स्वतःची स्वतः घेणं केव्हाही श्रेयस्कर. नर्मदा परिक्रमा कोणत्या वयात करावी? कुणी म्हणतील नर्मदा परिक्रमा ही जेव्हा रिकामपण येतं तेव्हा, म्हणजे उत्तर आयुष्यात करण्याची वानप्रस्थाश्रमाची वाटचाल आहे. खरं तर मानवी मनाचं उन्नयन, निर्मलीकरण, सबलीकरण साधण्याचा मानवी जीवनातील आदर्श कालखंड म्हणजे ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम ह्या दरम्यानचाच आहे.
कारण ह्या कालावधीत जर प्रत्येकानं आपापल्या मनाचं सबलीकरण आणि निर्मलीकरण साधलं तर ते त्या व्यक्तीच्या पर्यायानं समाजाच्या स्वास्थ्याला उपायकारकच असणार आहे. अर्थात चांगलं कृत्य करायला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे नर्मदा परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला काहीच हरकत नाही. आपले पूर्वसुरी ऋषीमुनी ह्यांनी दीर्घ तपश्चर्या करून अध्ययन, प्रयोग, चिंतन, मननाद्वारे अगणित ज्ञानशाखांच्या भांडाराचा ठेवा हस्तगत केला. आजच्या विज्ञान युगातल्या शिक्षण पद्धतीनं मानवाला प्राप्त होणारं ज्ञान निश्चितच भौतिक लाभ आणि सुखसाधनं उपलब्ध करून देत आहे. दिवसेदिवस त्यात नाविन्य, विविधता, सहजता आणि विपुलता येत असली तरी काही मर्यादेपर्यंतच ते ठीक पण आहे. ठराविक मर्यादेपुढे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर आजचं, उद्याचं आणि नंतरचंही विज्ञान देऊ शकणार नाही. ह्याचा अर्थ असा नव्हे की आजच्या विज्ञान युगातलं सगळंच काही कुचकामाचं आणि टाकाऊ आहे. त्याचा सीमित लाभ उपभोग जरूर घ्यावा, पण सबुरीनं, हव्यास अजिबात नसावा. नर्मदा परिक्रमा कशी करावी? ज्यांना शारीरिकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा करणं शक्य नाही अशांनी अगदी 3 आठवड्याच्या कालावधीत वाहनाद्वारे नर्मदा परिक्रमा केली तरीसुद्धा चालेल. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे आणि श्रद्धेने करणं अगत्याचं आहे. नर्मदा परिक्रमा करण्यामागचा हेतू कोणता असावा हे सुद्धा इथे सांगणं अगत्याचं आहे. कारण कुणी ग्रहकलहामुळं उद्वेगानं ह्या वाटेवर येतात, तर कुणी प्रायश्चित्त म्हणून, काही जण एखादी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून किंवा नवस फेडण्यासाठी सुद्धा येतात. ह्या हेतूंच्या इष्टनिष्ठतेचा विचार इथे जरी करायचा नसला तरी असे हेतू मनात बाळगून कुणी ही वाट चालतात. हे सर्व लक्षात घेऊन ज्या कुणाला परिक्रमेला निघायचं आहे अशांनी परिक्रमेची वाट श्रद्धेनं आणि नर्मदा माईवर पूर्ण भरवसा ठेवून अलौकिक लाभ मिळवण्यासाठी चालणं अगत्याचं आहे. नर्मदा परिक्रमेची फलश्रुती परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीमध्ये होणारं आमूलाग्र परिवर्तन, मनाचं उन्नयन, सबलीकरण आणि निर्मलीकरण साधलं गेल्यानं त्यांच्या शारीरिक तसंच मानसिक दोषांचं निर्मूलन होऊन स्वस्थ शरीर, शांत, स्थिर आणि संतोषी वृत्ती प्राप्त होणं अशी असली तरी ह्या वाटेनं चालून प्राप्त होणारे उपलाभसुद्धा काही कमी मोलाचे नाहीत. त्यापैकी थोडेसे सांगतो. आपल्याला असलेले ज्ञान आणि माहिती ह्यांचा पडताळा परिक्रमेदरम्यान घेण्याची अपूर्व संधी लाभते. ती अशी वनस्पती, भूगर्भ, पुरातत्व, प्राणी पक्षी अशी शास्त्र, इतिहास, भूगोल, आयुर्वेद, संगीत, शिल्पकला, रेखाटन, चित्रकला, छायाचित्र काढणं ही यादी कितीही लांबू शकेल. ह्यापैकी ज्यांचं आपल्याला ज्ञान आहे त्याची प्रचिती घेणं हे जमू शकेल. तसंच अन्य विषयांचं ज्ञान मिळवण्याची प्रेरणा मिळू शकेल. नर्मदा परिक्रमेचं एक अपूर्व वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा परिक्रमा करणारी प्रत्येक व्यक्ती केवळ धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक स्तरावर सुद्धा समान पातळीवरची मानली जाते. हा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीनं ती कोणत्याही सामाजिक, आर्थिक स्तरावर असो, तिनं अत्यावश्यक किमान गरजांची पूर्तता होईल एवढंच धन वा साधनसामुग्री परिक्रमेदरम्यान सोबत बाळगावी. अनावश्यक संग्रह करू नये असा दंडक आहे. आपला वेगळेपणा, मोठेपणा लोकांच्या ध्यानात येईल असे वर्तन नर्मदा परिक्रमेत अभिप्रेत नाही.
आपल्याकडे पंढरीच्या वारीत उच्च नीच, लहान थोर, गरीब श्रीमंत भेदाभेद नाहीत हे तर आपण नित्य अनुभवतो. नर्मदा परिक्रमेत समभावाचं हेच तत्त्व स्वतः आचरणात आणायचं आहे. थोडक्यात नर्मदा परिक्रमेची वाट माणसातलं अपुरेपण घालवून त्याला परिपूर्ण करणारी अभिनव वाट आहे. नर्मदा परिक्रमा एक दिव्य अनुभूती. नर्मदा परिक्रमा नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे जी पायी पूर्ण करायची असते. ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासियांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरेच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक तप आहे. ही परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्त्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैवी अनुभूती फक्त पायी परिक्रमेतच मिळू शकते. परंतु आत्ताच्या काळात ज्यांना शरीर अस्वस्थामुळे अथवा वेळेअभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक ही यात्रा बसने अथवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील 15 दिवस 21 दिवसात पूर्ण करतात. या भूतलावर नर्मदा परिक्रमा ही मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा तर अयोध्या, मथुरा यांची 84 कोस परिक्रमा, नैमिषारण्य, जनकपुरी परिक्रमा या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा. ही जवळजवळ 3,500 किलोमीटर आहे. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. असे सांगितले जाते की प्रथम ही परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हणतात की श्री मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली ती इतकी खडतर होती की त्यांनी श्री नर्मदेला येऊन मिळणाऱ्या सर्व उपनद्या, ओढे, नाले देखील त्यांच्या प्रवाहातून पार न करता त्यांच्या उगम अथवा विलयापर्यंत जाऊन तेथून ते पार केले होते. नर्मदा परिक्रमा करताना जसे रहस्य, रोमांच आणि धोके आहेत तसेच अनुभवांचे भंडार देखील आहेत. या परिक्रमेनंतर प्रत्येक परिक्रमावासीचे आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही. नर्मदा नदीवर आता अनेक ठिकाणी धरणे झाली असल्याने साधारण पायी नर्मदा परिक्रमेचे एकूण अंतर 3,500 किलोमीटर आहे. शास्त्रात सांगितल्यानुसार नर्मदा परिक्रमेचा अवधी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाचा आहे. तसेच ही परिक्रमा 108 दिवसात देखील पूर्ण करतात. बरेचसे परिक्रमावासी आपापल्या शक्तीनुसार शक्य तेवढ्या दिवसात परिक्रमा पूर्ण करतात. परिक्रमा किती दिवसात पूर्ण केली यापेक्षा परिक्रमा पायी पूर्ण केली याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परिक्रमावासी शास्त्रानुसार चातुर्मास संपल्यानंतर साधारण त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास परिक्रमेस निघतात आणि नंतर पायी चालत परिक्रमा पूर्ण करतात. नर्मदा मैया मध्य प्रदेश, गुजरात या 2 राज्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुड्याच्या अमरकंटक या छोट्याशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. तसेच नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानले जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन 4ही वेदात आहे. नर्मदा परिक्रमा याविषयी माहिती मिळवण्यासाठी मराठी तसेच इतर भाषेत देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. मराठीमध्ये श्री जगन्नाथ कुटेंजी यांचे नर्मदे हर हर हे पुस्तक खूपच प्रसिद्ध आहे. तसेच भारती ठाकूरजी यांचे नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा हे पुस्तक देखील खूप माहितीपूर्ण आहे. दा. वी. जोगळेकर यांचे नर्मदा परिक्रमा हे पुस्तक देखील छान आहे. अशी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. नर्मदे हर हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर हर.